हे आमच्या गावचे बाळू वाघमोडे आहेत. आणि ही बोर किती वर्षापूर्वी केला होता? एप्रिलमध्ये केलेला. एप्रिलमध्ये केला ना? 2000 किती साली? 2025 साली हा व्हिडिओ केला आहे. आपलं बोर केलेला आहे. आणि विशेष करून ह्या बोरला हा एकच झरा आहे, मोठा आहे आणि ह्याच्यावर चांगलं चालतं आहे. आता साईडला जर आपण बघितलं असतं तर इथं पॉईंट जावत नाहीत त्या साईडला. आणि हा एकच झरा आहे, मोठा आहे. हा मोठा झरा आहे, हा एकच मोठा आहे इथं. चला तिकडं बघूया काल. आणि काल आमच्या पिंपरीमध्ये अचानक असं हा झरा, आता मी चाललो आहे बघा सरळ एका दुसऱ्या पानाड्यानं पॉईंट लावला होता. तर हा नारळ माझा उभा आहे, कारण पॉईंटच्या इकडे गेल्यानंतर हा पडतो. तर काल एक आमच्या गावामध्ये नजीक पिंपरीमध्ये कोणाला बोर फेल गेला? नागेश चिंटू वाघमोडे यांचा बोर फेल गेला आहे. आणि आता मी सरळ चाललो आहे बघा, ह्या बोरवरतून आता सरळ चाललो ह्या मार्गात. हा झरा आहे. आणि मग काल अशी परिस्थिती झाली की 500 फूट कोरडा गेला आहे. आणि त्याच पानाडानी आता ह्या साईडला गेल्यानंतर हा पडतो पॉईंट, कारण मोहर वैरण आहे. आणि मग हाच पॉईंट मी चालत निघालेलो आहे. त्या पॉईंटवरून सरळच मी भुजील तज्ञ अमुक्ष सर्व ते. आणि आता हे बघा चालत चालू आहे. हा नारळ काय पडत नाही. आणि ह्याच ठिकाणी बघा हा पॉईंट आहे, त्या पानाड्याने हा केलेला पॉईंट आहे. आणि ह्याच ठिकाणीवरून सरळ एका लाईनीमध्ये हा समोरचा बोर आहे. आणि आता मी पाहत आलेला जो बोर आहे तो समोर दिसतो बघा, हा बोर आहे. आणि त्या बोरपासून सरळ एका लाईनीमध्ये हा इथं जॉईंट होतो. आणि त्या बोरला बी एकच झरा आहे, मोठा आहे. आणि तो बरोबर ह्या पॉईंटला जॉईंट होतो आहे. आता ह्या ठिकाणी बघा एक झरा आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवतो, एकच माझा नारळ उभा राहिला आहे इथं. आता ह्या झऱ्यावरून माझा पाय गेला की असं साईडला गोल फिरलो, ह्या साईडला फिरतो आहे मी, तर नारळ पडलेला आहे. आणि बरोबर ह्या साईडला आल्यानंतर हा उभा राहतो. आता ह्या साईडला उभा राहण्याचं कारण असं आहे की हा एकच पॉईंट आहे, मोठा पॉईंट आहे. कारण ती पलीकडलं साईडला बघा नारळ उभा राहत नाही. आणि तो जो तिकडला बरोबर हा जो पॉईंट आहे त्या झऱ्याचा, तर ह्या पानाड्यानं इथं दिलेला पॉईंट आहे ना, हा जर पॉईंट आज पाडला असता तर तो झरा जो मोठा एक आहे त्या ह्याच ठिकाणी बरोबर आहे. आणि काल पिंपरीमध्ये कोणतं पाटील? नागेश वाघमोडे ह्यांचा बोर काल 500 फूट फेल गेला आहे. आणि त्याच पानाड्यांनी इथं यांना दावला आहे. पहिला बोरला एक झरा मोठा असताना त्याच झऱ्यावर त्यांनी दावलेला आहे. आज जर बोर ह्या ठिकाणी मारली असती तर ती बोर तिकडं चालली नसती, किंवा झरा ह्या वरच्या साईडनं असता तर इथं चालू केली की बंद पडलं असतं. आणि एकाच झऱ्यावरती 2 बोर पडले असते. त्यामुळं बघणं महत्त्वाचं आहे. आणि काल योगाने ती बोर फेल गेल्यामुळं मला इकडे येणं पडलं. आणि आमचे मित्रच आहेत, आमच्या वडिलाचे मित्र आहेत त्यांचे वडील, त्यामुळं आम्ही नजीक पिंपरीचे असल्यामुळं मी काल सकाळी आलो. आणि आज दुसरं बोर हे मी कॅन्सल करून दुसरं बोर ह्या ठिकाणी मी पाडलं आहे. समोर चालू आहे काम. त्याला पाणी किती लागलं अंदाजे? 3 इंच लागले की 3-3.5 इंच. 3-3.5 इंची पाणी आहे ना? बरं आहे का पाणी? मग चांगलं आहे पाणी. हां, कसं वाटलं? आज सकाळ किती वाजता आलो आपण? 11 वाजता आलो. आल्यानंतर मशीन बोलवून घेतली. आणि पाणी किती लागलं? ते पाणी 185 लागलं. 185. पाणी बरं आहे ना? चांगलं आहे ना? चांगलं आहे पाणी. मग काम कसं झालं आज? एक नंबर झालं. आज होळीचा सण आहे विशेष करून. आणि आम्ही वाटलं होतं की आज होळीच्या सणानिमित्त बोंबलाची पाळी आमच्यावर इथे काय दोघावर. पण तसं काय झालं नाही. कारण आमचा जोडीदार म्हणला की आज होळी असल्यामुळे आम्ही कराय का नाही असं वाटलं. पण मी म्हणलं तसं काय नसतं, होळीचं काय सण आहे, करायचं. आणि पाण्याचं काय नाही. आणि आज 100% हा पॉईंट कॅन्सल केला मी, कारण तो दुसऱ्या बोरला जॉईंट होतो आहे. हा कॅन्सल करून मी त्या ठिकाणी आज बोर मारतो आहे. अशी काय परिस्थिती निर्माण होती. त्यामुळं पानाडे बघणं गरजेचं आहे, जॉईंट होणं बघणं गरजेचं आहे. तर ठीक आहे, आमचे गावाले असल्यामुळं आज मी चांगलं काम केलं. आणि गावाबद्दल कायमच असतो मी प्रत्येक शेतकऱ्यासंग. चला शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा.